एक नंबर, दही दही 100 झाला पहिला तुझा नंबर. आजी बोलत होती मला खीर बनव, तर म्हटलं जाऊ दे, आज आहे गुरुवार, तर स्वामींना पण म्हटलं नैवेद्य होईल. मला खीर बनव. बरोबर. हॅलो, नमस्कार, मी जयश्री. स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये. कसे तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत. तर स्वामीच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो. सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आजचा गुरुवार तुम्हाला अगदी छान असा मस्त जावो, ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर आता इथे मसाला घेतला करून, आठवड्याचा मसाला संपलेला भाज्यांचा. तर चिकनला वगैरे लागतो म्हणून सर्व एकत्र एकदमच करून ठेवते आठवड्याचा. तर चला, आता खिरीला ठेवलेला आहे भांडं, टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये घी किंवा डालडा घालू शकता. आणि घातलेलंच आहे मी. तर काजू, बदाम, चारोळे, पिस्ता वगैरे वाटून घेऊन टाकलेला आहे. मनुके पण टाकलेले आहेत. आणि असं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. शेवेची खीर मी बनवणार आहे. तर म्हटलं आज गुरुवार आहे, स्वामींना पण नैवेद्य होईल. आजीला गोड खूप पदार्थ आवडतात. तर असं छान असं मनुके वगैरे हेवून द्यायचे आहेत, फुगून द्यायचे आहेत. तर ते खूपच तेल तापलेलं, म्हणजे डालडा तापलेला. तर शेव टाकलेली आहे. शेव ही छान आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. तर छान लागते ही खीर. जरी राहिली तरी रात्रीची तुम्ही उद्या गरम करून खाऊ शकता. दूध कडल तसं छान चव येते आणि छान लागते खीर. थोडीशी नॉर्मल गोड आजीला लागते म्हणून साखर थोडी जास्त टाकलेली आहे. तर असं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला दूध ओतायचं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्या प्रमाणात बनवू शकता. आणि मला जेवढी लागेल तेवढी मी जास्तच बनवली. म्हटलं ना की म्हटलं थोडं रात्री जरी राहिली तरी छान अशी चव येते कडून. आणि साखर वगैरे, वेलची आणि टाकू शकता तुमच्या, म्हणजे जरी आपण करंजीमध्ये वगैरे घालतो ना सुंठ वगैरे, तरी टाकली तरी चालेल, छान चव येते. वेलची टाकू शकता, जायफळ टाकू शकता ह्याच्यामध्ये. आणि छान अशी शिजून द्यायची आहे उकळी येऊन. आणि टोप भरूनच केली म्हटलं. आणि उतू येईल म्हणून थोडीशी वाटीभर साईडला काढलेली आहे बघा. वेलची पावडर आहे आणि सुंठ, वेलची पावडर हे एकत्र करून मिश्रण ठेवलं ना तर बरं पडतं आपल्याला. तर ही वेलची पण टाकलेली आहे बघा. छान अशी आता शिजून देणार आहे, पण उतू येईल म्हणून थोडी वाटीभर साईडला काढलेली आहे मी. आणि साखर टाकल्यामुळं थोडं जास्तच प्रमाण वाढलेलं आहे टोपामध्ये. तर म्हणलं आता वाटीवरून थोडीशी साईडला काढून ठेवावी, नाहीतर गॅसवर मग घाण होते, म्हणजे ओतू जातं. आणि कसं या थंडीच्या दिवसात सुकून गेलं की मग खूपच घासावं लागतं गॅस. तर म्हटलं थोडंसं साईडला काढावी आणि आटली की मग ती वाटी त्याच्यामध्ये वतावी. तर छान अशी खीर आजीला आठवड्यातनं 15 दिवसातनं लागतेच. आणि थोडं पाणीही घालू शकता. नुसती दुधाची जरी बनवली तर काय, शेव परत जशी शिजल तशी घट्ट येते, सुकून जाते. मग थोडं पाणी ओतायचं की दुधामध्ये. आणि छान असं साखर, वेलची हे सर्व टाकून घेऊन झालेले आहे खीर. आता काही शिजून द्यायची आहे आपल्याला. मधल्या गॅसवर ठेवलेले आहे. तर आता म्हटलं भाकरी करून घ्यावेत आजीसाठी, म्हणून सर्वांनाच म्हटलं आता भाकरी कराव्यात 4. आजीला भाकरी खूप आवडते. तर संध्याकाळची एक टाईम भाकरी, सकाळच्या चपात्या असल्या 2-4 राहिल्या, किंवा चपात्या मोठ्याला नाही आवडत, मोठ्या मुलाला. तर म्हटलं थोड्याशा आजीसाठी आणि आपल्यासाठी एक भाकरी करावी. मोठ्यासाठी चपाती होती, दुपारीच चपात्या मी बनवलेल्या. तर म्हटलं आता भाकरी 4 बनवून घ्याव्यात. मधल्या गॅसवर भाजी टाकली, कडेच्या गॅसवर ठेवलेले आहे खीर शिजत. तर तिन्हीकडं 3 माझं चालू होतं आणि भाकरी हे आवरून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे आजीला वाढलेलं आहे भाकरी, भाजी, खीर. तर आजीला विचारलं मी खीर कशी झालेली आहे. तर आजी बघा काय म्हणते. नंबर, दही दही 100 झाला पहिला तुझा नंबर. तर इथे आता मी आजीसाठी प्लेन बांगड्या मिशोवरून मागवलेल्या आहेत.
खूप छान बांगड्या होत्या आणि आजीच्या हाताची साईज एकदम माझ्यासारखीच होती. हाडं म्हणजे म्हाताऱ्या माणसाची कशी हाडावर आलेली असतात, त्याच्यामुळे थोड्या मोठ्याच घेतलेल्या होत्या मी आजीला, थोड्या बसण्यासारख्या, कारण घालताना त्रास होईल म्हणून. प्लेनमध्ये आहेत. आजी पडल्यापासून हातामध्ये काहीच नव्हतं, पडल्यामुळे दवाखान्यात बांगड्या जे काढलेल्या, परत घालताना सलाईन वगैरे लावलेली, त्याच्यामुळे हाताला सुईच वगैरे हे होतं, म्हणून मग आता झाली चांगली 4-5 महिने. तर आता म्हटलं थोड्या आजीला बांगड्या घालाव्यात. कासारा बाजारात न्यावी तर आजी लयच दमवते, इकडे तिकडे पळेल आणि मी एकटी कशी घेऊन जाणार, म्हणून म्हटलं चला ह्या साईजच्या बसत आहेत, बघूया म्हटलं आधी बसत आहेत का, म्हणून 2च मागवल्या. तर मलाही बसत होत्या त्या, बघा हाताबरोबरच बसत होत्या. छान अशा बांगड्या आहेत, तुम्हाला मागू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. आणि छान अशा बांगड्या आहेत, मला खूप आवडल्या आणि प्लेनमध्ये आहेत. छान म्हणजे एकदम अशा हाताबरोबर पण बसत आहेत आणि दिसायला पण लुक छान आहे. तर आजीला खूप आवडल्या. आजीला मी विचारलं, बांगड्या दाखवा तुमच्या, बघू शकता. कधी घेतल्या बांगड्या या तुम्ही? माझ्या बहिणीने घेतल्या. बहिणीनं नाही, सुनबाईनी घेतल्या. कशा करून दाखवा, असा हात करून दाखवा. थोड्या लूज झाल्यात बांगड्या, कारण आजीला वरून बांगड्या बसत नव्हत्या आणि कासाराकडे न्यावं तर आजी बाजारात खूपच दमवते. बाहेर बघायचं आहे आता एखादा कासार भेटला तर बघू शकता. आजीच्या हातात बांगड्या 2 आहेत, अजून 2 मागवाव्या म्हटलं, काहीच नव्हतं आजीच्या हातात पडल्यापासून. तर आता व्हिडिओला मी करत आहे इथेच इन, आणि तुम्हाला व्हिडिओ जरा तरी हेल्पफुल झाला आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ.